नमस्कार. अखेर प्रतीक्षा संपली आणि कर्जमाफीचा आदेश आता कोर्टाने दिला आहे. कोणाकोणाची कर्जमाफी होणार, किती रकमेपर्यंतचे कर्ज माफ होणार, सोबतच जे पीक कर्जाची रेग्युलर परतफेड करतात त्यांच्यासाठी 50,000ची काय अपडेट आली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. याकरिता व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. सोबतच आपण जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर आता चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करत चला. तर मग चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. कर्जमाफी आज होईल, उद्या होईल अशी आशा ही शेतकऱ्यांना होती, परंतु अद्याप देखील कर्जमाफी होताना आपल्याला काही दिसत नव्हती. परंतु कोर्टाच्या वतीने आदेश आला आणि आता शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी दिलासाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असून अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे. औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला 6 आठवड्यामध्ये या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. या आदेशामुळे गेल्या अनेक वर्षापासून अडकलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती मिळणार असून न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या आशा या पल्लवित झाल्या आहेत. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सुमारे 44 लाख शेतकऱ्यांचे 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ करण्यात आले होते. मात्र विविध कारणामुळे 6,58,000हून अधिक शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागले. या वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंजुरी दिली होती आणि यासाठी आवश्यक असलेले 6,000 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्याची घोषणा ही त्यांनी केली होती. परंतु 2022 नंतर 3 वर्ष उलटून गेली आणि ही कर्जमाफी प्रत्यक्षात आली नव्हती. या दिरंगाईमुळे भाऊसाहेब पारखे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालय याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाचे आदेश येऊन देखील कर्जमाफी न झाल्याने नंतर न्यायालयाच्या अवमानाची याचिका ही दाखल करण्यात आली. याच याचिकेनंतर न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि वैशाली जाधव यांनी निर्णय घेत शासनाला 6 आठवड्यात कर्जमाफीचा आदेश दिला आहे. या कर्जमाफीसाठी रक्कम 5800 कोटी ते 6,000 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असणार आहे. पूर्वी थकीत कर्जाचा डाटा रिकव्हर न झाल्याचे कारण हे शासनाने सांगितले होते. त्या कारणामुळे आम्ही कर्जमाफी स्लो झाली होती. आता न्यायालयाच्या आदेशामुळे प्रलंबित असलेल्या 6,58,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आणि आपण जर आता बघितलं की 50,000 रुपयाचे शेतकरी कर्जाची रेग्युलर परतफेड करतात त्यांच्या खात्यावरती येणार आहे का, तर अशी आशा जरी शेतकऱ्यांना असली तरी देखील शासनाने अधिकृत अशी काही घोषणा यावरती केलेली नाहीये. धन्यवाद.